हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम? आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। सोमय्य यांनी माझ्यावर कारवाई करून दाखवावी, किरीट सोमय्य यांना इम्तियाज जलील यांचं आव्हान। मुमरा हिरवा करणार या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। माफीनामा दिलेला नाही, माफीनाम्याची बातमी सहर शेखनं फेटाळली। छगन भुजबळांना मिळालेल्या क्लीन चिट विरोधात अंजली दमानिया आक्रमक। भुजबळ 2 गुन्ह्यातून मुक्त, तिसऱ्यातून नाही। अंजली दमानियांचं सीजीआय यांना पत्र लिहित तपास सुरू करण्याची मागणी। बिहार भवनाचं बांधकाम थांबवण्याची ताकद कोणामध्येही नाही। बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी राज ठाकरेंना डिवचलं, तर राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? अशोक चौधरींचा सवाल। डोंबिवली स्टेशन बाहेर खाद्यपदार्थ विकणाऱ्या तरुणीवर पालिकेकडून अन्याय झाल्याचा दावा। पालिकेच्या कारवाईवरून मनसे आक्रमक, तर स्टॉल लावण्यासाठी तरुणीला मनसेचा पाठिंबा। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळा कामावर साधू संतांची नाराजी। सिंहस्थची कामं चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप। सर्व साधू महंत एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार। मुंबई मनपा महापौर निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता। भाजप आणि शिवसेनेची गट नोंदणी न झाल्यानं निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती। तर पुण्यातही 6 फेब्रुवारीला होणार निवडणूक। उद्धव ठाकरेंना कणकवलीमध्ये मोठा धक्का। सिंधुदुर्गात महायुतीचे 9 उमेदवार बिनविरोध विजयी। भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम। आणि ओशिवरातील गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल खानला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। पिस्तूल तपासण्यासाठी गोळीबार केल्याचा कमाल खानचा दावा। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी विलास बडे। तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र। महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि राज्यात ठिकठिकाणी विजयी उमेदवारांनी अगदी जल्लोष सुद्धा केला। अशाच जल्लोषामध्ये मुंबऱ्यातली प्रभाग 30 मधली इमामची तरुणी विजयी उमेदवार सहर शेखचा विजयी सभेतला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि गजब उडाला। जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो। अस्सलाम वालेकुम। कैसा हराया? ठाणे महानगरपालिकेच्या मुंबऱ्यातल्या एमआयएम नगरसेविका सहर शेखच्या या भाषणानं महाराष्ट्रासह देशाचं राजकारण तापलं। कैसा हराया? कैसा हराया म्हणत विरोधकांची खिल्ली उडवताना सहरनं संपूर्ण मुंब्रा हिरवं करण्याचं धक्कादायक विधान केलं। आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। सहरच्या या विधानावर आणि भाषणावर हिंदूंसह मुस्लिम अभ्यासकांनीही न्यूज 18 मराठीच्या बडे मुद्देच्या चर्चेत निषेध नोंदवत सुनावलं होतं। ओबीसी एवढे हुशार बॅरिस्टर असताना 50दा संविधानाचं नाव घेणारे ओबीसी त्यांच्या एक नगरसेविका ज्या आहेत त्या मुंब्रामध्ये सहर शेख नावाच्या निवडून आल्या
आणि हे जे काही विजय आपल्याला मिळाला आहे हे अल्लाहमुळे मिळाला आहे अशा पद्धतीचं जे ते भाषणामध्ये बोलतात. हा विजय, हा अधिकार तुम्हाला संविधानामुळे मिळालाय हे सांगायला लाज वाटते का? हा माझा प्रश्न आहे त्यांच्यासारख्या नगरसेवकांना. जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो. इमाम नगरसेविका सहर शेख यांच्या भाषणातील विखाराला मुस्लिम धर्मियांकडूनच विरोध झाल्यानंतर हिंदुत्ववादी आणि सत्ताधाऱ्यांनी देखील या विरोधात रणशिंग फुंकलं. ये ठाणे जिला भगवा है, ये हमारे धर्मवीर आनंद दिघे साहब का बालेकिल्ला गढ़ है और मुमरा ठाणे जिला में ही है, छोटा है, वो भगवे में कैसा वो हारा होगा? ऐसा कहना गलत है और जनता उसको ठीक से जवाब देगी. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलीस ठाणे गाठत सहर शेख विरोधात तक्रार दाखल केली. आता हे ज्यावेळी किरीट सोमय्या मैदानात आला, ज्यावेळी सोशल मीडियामध्ये या संबंधात खूप प्रतिसाद उमटले, म्हणून हे त्यांनी सांगितलं की माझा वृक्ष होता आणि तरीही जर धार्मिक भावना दुखावल्या असेल तर माफीचा प्रश्न नाही. त्यांनी हे केलं आहे, चॅलेंज दिले आहेत, धमकी दिली आहे, कारवाई व्हायला. सोमय्यांच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावली. या नोटिसीला उत्तर देत सहरनं पोलिसांना पत्र पाठवत आपल्या विधानाबद्दल माफी मागितली. मुंब्रा इथं झालेल्या सभेत हम मुंब्रा को हरा बना देंगे असं मी भाषण केलं होतं. माझं हे वाक्य मी पक्षाचा झेंडा आणि निशाणी संदर्भात बोललेलं होतं. कोणाचंही मन दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचा माझा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगू आणि तिरंग्यासाठीच मरू. माझ्या वक्तव्यामुळे कोणाचंही मन दुखावलं असेल तर मी जाहीरपणे माफी मागते असं म्हणत सहर शेखनं माफीनामा दिलाय. समाजामध्ये संभ्रम निर्माण करणारं भाषण करू नये आणि आपल्या देशाचं जातीय एकात्मता व राष्ट्रीय एकात्मता याला बाधा येणार नाही असं आपण भाषण करू नये असं तिला आम्ही सांगितलं. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर सहरच्या विधानाचे पडसाद राज्यभर उमटले. कैसा हराया. आता कैसा. आता आपण बातमी बघणार आहोत गुलाबराव पाटील यांच्या एका अजब विधानाची. महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या भरपूर आहेत पण मराठी मुलांची मानसिकता नाही नोकरी करण्याचं, असं विधान राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलंय. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर मुलांना राग आला तरी चालेल, निवडणुकांना अजून वेळ आहे असं व्यासपीठावरून ते बोलले. नोकऱ्या पाहिजे याचा म्हणून तुमच्या मराठी माणसाला करण्याची मानसिकता नाही. तरुणांना राग आला तर आला. नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या आहे करणारा मानसिकता नाही. याचा म्हणून तुम्ही इथं पोट भरतो, यादीवर आपण टीका करतो. कशावर टीका करताय? तुमच्या मराठी माणसाला बीकॉम झाला ना, शेतीचा ना, वावराचा ना, घरचा ना, शेती नोकरीचा. कोण म्हणतं काम नाही? काम आहे, करण्याची मानसिकता नाही. तरुणांना राग आला तर आला. ऐकलं गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले? ज्या पक्षाचे ते नेते आहेत त्या शिवसेना पक्षाचा जन्म हा मराठी तरुणांच्या नोकऱ्यांच्या मुद्द्यावरून झालेला होता. कदाचित मंत्री महोदयांना याचा विसर पडलेला दिसतोय. राज्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याची जबाबदारी मंत्र्यांवरती आहे, पण आज तेच मंत्री नोकरीची मानसिकता नाही असं म्हणत मराठी तरुणांना दोष देत आहेत. एवढ्यावरच न थांबता तरुणांना राग आला तरी चालेल कारण निवडणुकीला अजून वेळ आहे असंही छाती ठोकून ते सांगतायत. नोकऱ्या आहे करणारा मानसिकता नाहीये. बिहारचा माणूस इथं पोट भरतो, बिहारीवर आपण टीका करतो. कशावर टीका करताय? तुमच्या मराठी माणसाला बीकॉम झाला ना, शेतीचा ना, वावराचा ना, घरचा ना, शेती नोकरीचा. नोकरी नाही तर छोकरी नाही, ही प्रॉब्लेम आहे. आणि वरतून म्हणायचं की काम नाही. काम आहे. कोण म्हणतं काम नाही? काम आहे, करण्याची मानसिकता नाही. म्हणजे तरुणांना राग आला तर आला. अजून 4 वर्षांनी इलेक्शन आहे तेव्हा पाहू. इतकं मराठी माणसाला दुय्यम समजू नका, सत्तेचा लाचारी करता. आणि तुम्ही सत्तेत आलेला आहात ते तुमचं कर्तृत्व महाराष्ट्राने 40 लोकांचं पाहिलेलं आहे. माझी सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांना विनंती आहे
की त्यांनी योग्य वेळी ह्यामध्ये लक्ष घालावं. कारण ठीक आहे, तुम्ही आज सत्तेत आहात, परंतु सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नाही. तुम्ही जर मराठी माणसाला दुय्यम दर्जा द्यायचा प्रयत्न केलात किंवा मराठी मुलं काम करत नाही असं जर म्हणालात तर याचे परिणाम ते तुम्हाला नक्की महाराष्ट्राची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही.